बार्सेलोनाला लोक गंडवायला लागलीत. जो गरीब राहतोय का नाही तो त्याच्या सवयीनुसार गरीब राहतोय. बघा पैसे आल्यावर लगेच उधळपट्टी करायला लागलीत. किती रे तुम्हाला किती बार्सेलोनाची काळजी मला सांगा बघू. कुठनं बार्सेलोनाकडे एवढा पैसा आला? अरे त्यांची भिशी फुटली. त्यांच्या जी बारकी बारकी पोरं आहेत का नाही त्यांच्या आयांना आपल्या बारक्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे म्हणून त्यांनी काय केलं, स्पेनच्या महिला बचत गटातनं कर्ज काढून पैसे आणून दिलेत बाबा बार्सेलोनाला. बाकी सगळ्यांचं ठीक आहे रे, पण बार्सेलोना फॅन्स हे प्रश्न विचारतायत, अँथनी गॉर्डनला कशासाठी आणला एवढे पैसे देऊन? त्याने गोल आणि असिस्ट कुठे केलेत मागच्या सीझनला? न्यू कासलनं किती नंबरला फिनिश केली मागच्या सीझनला? कोण त्यांचा हायेस्ट स्कोरर आहे? त्याच्या किती गोल्स आहेत? अँथनी गॉर्डनची प्रेसिंग बघा. कधीतरी तुमच्या बोर्डनं तुमच्या क्लबनं का नाही तुमचे प्रश्न मिटवलेत ट्रान्सफर सीझनचे. कोचला जो पाहिजे तुमच्या सिस्टीम मध्ये जो बसतोय तो प्लेअर आणायचे प्रयत्न आता चालू आहेत. आता अँथनी गॉर्डन मेडिकल करायला लागलाय, त्याची उद्या अनाउन्समेंट होईल. युलियन अल्वारेजला 100 मिलियन देतो म्हटलं, अजून डिफेंडर आणतो म्हटलं, आणि काय पाहिजे? तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे ऍक्च्युली. आणि मी माझे स्वतःचे रॉ व्हिडिओ असे दैनिक फुटबॉल ऍडमिन या नवीन अकाउंटवर टाकणार आहे, ह्याला आधी फॉलो करा. पण एवढे पैसे तरीही या विंगरसाठी एवढ्या गडबडीत का खर्च करायला चाललंय? अरे विचार करा, वर्ल्ड कप यायला लागलाय, लोकांनी जर चांगले परफॉर्मन्सेस दिले तर हाच अँथनी गॉर्डन 120 मिलियनला गेला का नाही, तर त्यावेळी तुम्हीच म्हणणार की बार्सेलोना बोर्डनं त्यावेळी ऍक्शन घेतली नाही, नेहमीप्रमाणे ती वाट बघत बसलीत, बघा चांगला प्लेअर बायर्न म्युनिक मध्ये गेला. असं नसतंय रे. तुम्ही म्हणता की तिथे राफिन आहे, अरे राफिनियाचं वय 29 वर्ष आहे रे. बॅकअप कोणतरी उभा करायला पाहिजे का नको? रॅशफर्डनं पण आपल्यासाठी मग एवढं केलंय, रॅशफर्डला का ठेवायचं नाही? अरे रॅशफर्डला पण घेऊन येतो म्हणा लागलेत डेको मामा. युलियन अल्वारेजला 100 मिलियन टाकतो म्हणा लागलेत, जाओ कॅन्सेलोला 10 मिलियन देतो म्हणा लागलेत, डिफेंडर्स पण आणतो म्हणा लागलेत. पैसा ढीक. तुम्ही का नाही फक्त टेन्शन घेऊ नका. दैनिक फुटबॉल ऍडमिन आणि दैनिक फुटबॉलला आपल्या पेजला फॉलो करा. पैसे कुठनं आले बारसाकडनं, कसे गोळा झाले, काय काय स्कीमा वापरल्या, कुठनं कुठनं यंत्रणा लावली, त्याचे सगळे सोर्सेस आता बाहेर यायला लागलेले आहेत. त्याचा संपूर्ण एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकतो. तोपर्यंत टाटा.